सर्वप्रथम सर्व पशुपालकांचे या आपल्या माझा पशुवैद्य या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज या माझा पशुवैद्य चॅनलचा पहिला व्हिडिओ आपण बघत आहात आणि या व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणाऱ्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी हे बेलामाइल इंजेक्शन कसे वापरावे, कधी वापरावे, कोणत्या परिस्थितीत वापरावे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही या माझा पशुवैद्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटन दाबा, म्हणजे पुढे मी या चॅनलवर प्रत्येक इंजेक्शन आणि औषधाची डिटेलमध्ये माहिती देणारे व्हिडिओ अपलोड करणार आहे. ते काय होईल की ऑल बटन दाबले तर तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील. मित्रांनो, या बेलामाइल इंजेक्शनचा वापर कधीकधी घातकसुद्धा असू शकतो. त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहेच, पण ही माहिती फक्त तुमचे नॉलेज वाढावे म्हणून देत आहे. या इंजेक्शनचा वापर करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करा. हा व्हिडिओ बनवण्यामागे फक्त तुमचे नॉलेज वाढावे म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे, औषधाची माहिती सांगत आहे. तर आता या बेलामाइल इंजेक्शनमध्ये जो घटक आहे तो बी कॉम्प्लेक्स लिव्हर एक्स्ट्रॅक्ट विथ विटॅमिन B12 हा घटक आहे. मित्रांनो, आता या इंजेक्शनचा वापर कधी करतात ते तुम्हाला सांगतो. आपली जनावरे वैरण चारा खात नसतील तर याचा वापर एकदम महत्त्वाचा असतो. जनावरांना रवत करण्याचे प्रमाण कमी झाले असेल तर याचा वापर करतात. वैरण खात असेल पण खुराक खात नसेल तरीसुद्धा याचा वापर चांगला फायद्याचा ठरतो. एखाद्या वेळेस बरेच दिवस एखाद्या जनावर आजारी पडले असेल आणि त्यातने ते बरे झाले असेल, पण म्हणावे तसे चारा खात नसेल, कमी खात असेल, तर त्यावेळेस हे बेलामाइल इंजेक्शन खूप एकदम त्याचा रिझल्ट चांगला येतो. तर मित्रांनो, कधीकधी आपली जनावरे अशक्त होत असतात. अशा वेळेस या बेलामाइल इंजेक्शनचा वापर केला तर तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला मिळतो. मित्रांनो, या बेलामाइल इंजेक्शनचा वापर जनावरांचे लिव्हर कमजोर झाल्यावर केला जातो. एखाद्या वेळेस काही जनावरे रवंत करत असतात आणि ते रवत करते वेळेस त्यांच्यात तो चारा असतो तो तोंडावाटे बाहेर टाकला जातो. त्यावेळेस या बेलामाइल इंजेक्शनचा वापर खूप फायद्याचा ठरतो. थोडक्यात सांगायचे झाले तर लिव्हर संबंधी कोणत्याही समस्येसाठी हे बेलामाइल इंजेक्शन एकदम चांगले आहे. मित्रांनो, एक प्रकारचे लिव्हर मजबूत करण्याचे काम हे बेलामाइल इंजेक्शन करत असते. मित्रांनो, या बेलामाइल इंजेक्शनामध्ये विटॅमिन B12 असल्यामुळे जनावराला जनावराच्या अशक्तपणामध्ये जो RBCचे प्रमाण जे कमी झालेले असते हिमोग्लोबिनचे, ते वाढवण्याचे कामसुद्धा हे बेलामाइल करत असते. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जनावराची भूक वाढवण्याचे हे इंजेक्शन काम करते. आता याचा वापर करताना एक काळजी घेतली पाहिजे की जनावराचे टेम्परेचरही नॉर्मल असले पाहिजे. जनावरांना 103 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असेल तर याचा वापर तुम्ही टाळणे गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या जनावरांना तापीमध्ये कधीच हे बेलामाइल इंजेक्शन द्यायचे नसते. हाय टेम्परेचरमध्ये या बेलामाइल इंजेक्शनचा वापर कधीच करू नये. अशा वेळेस त्या जनावराचा जीवसुद्धा जाऊ शकतो जर आपण हे टेम्परेचरमध्ये इंजेक्शन बेलामाइल दिले तर. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, आता या बेलामाइल इंजेक्शनचा डोस हा प्रॉपर किती द्यावा याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तसं तर याचा डोस थोडा जास्त जरी झाला तरी जास्त झालेली जी मात्रा असते ती जनावराच्या लघवीवाटे बाहेर फेकली जाते, तरी पण परफेक्ट डोस देणे आवश्यक आहे, म्हणजे आपले नुकसान होत नाही. तर मित्रांनो, हे बेलामाइल इंजेक्शन मोठ्या जनावरांमध्ये म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल यांच्यामध्ये 10 ते 15 मिली एवढे द्यायचे आणि त्याचा रूट हा फक्त इंट्रामस्क्युलर आहे, म्हणजे मांसामध्ये द्यायचा, ही तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे इंजेक्शन चुकूनसुद्धा IV जाता कामा नये, म्हणजे जनावराच्या शिरामध्ये जाता कामा नये. फक्त मांसामध्ये याचा वापर करायचा आहे. आता शेळ्या मेंढ्यामध्ये याचा वापर 2 ते 4 मिली करायचा आहे आणि लहान वासरे असतील त्यांना 2 ते 4 मिली हे इंजेक्शन देऊ शकता. मित्रांनो, याचा वापर आपण गाभण जनावरांमध्ये सुद्धा करू शकतो. हे बेलामाइल इंजेक्शन एकदम प्रेग्नेन्सी सेफ आहे.
या बेलामाईल इंजेक्शनचा वापर 3 ते 5 दिवस सलग आपण एका जनावराला 3 ते 5 दिवस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचा वापर करताना आपण जी सिरिंज घेतो ती एकदम चांगल्या प्रकारे वॉश केलेली असावी, गरम पाण्याने स्वच्छ धुतलेली असावी. त्यामध्ये कोणत्याही औषधाचा थोडासुद्धा अंश शिल्लक नसावा. एकदम फ्रेश अशी वॉश करून गरम पाण्याने सिरिंज घ्यावी, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या बेलामाईल इंजेक्शनचा वापर करून आपल्या गाईची, म्हशीची, शेळी किंवा मेंढीची भूक वाढवू शकतो.